विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वप्न असेल सीओईपी, पीआयसीटी, व्हीजेटीआय, वालचंद यासारख्या टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं, पण आता ते विसरा. कारण का की सीईटी मध्ये सुद्धा स्कॅम होत आहेत. स्कॅम इथून मागं झालेत. ते कशा पद्धतीने झालेत विथ प्रूफ मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर कुणी केलाय, स्टुडंटचं नाव, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला डायरेक्टली फायनल मेरिट लिस्ट दाखवणार आहे. त्यानुसार तुम्हाला सगळा डाटा समजेल. विथ प्रूफ ह्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर एक महत्वाची अनाउन्समेंट देखील मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करून ठेवा. कारण पण येत्या अपकमिंग एक वीक मध्ये आपली पर्सनल ऍडमिशन काउन्सिलिंग ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्यासाठी काय करायचं की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि ही ऍडमिशन काउन्सिलिंग टेक एस्पायर आणि सह्याद्री ट्युटोरियल्स आपण दोन्ही मिळून लॉन्च करणार आहे. त्याच्यामुळे बेस्ट काउन्सिलिंग ही तुमच्यासाठी असणार आहे. त्याच्यामुळे थोडीशी वाट पहा. आपली काउन्सिलिंग लवकरच मार्केटमध्ये येते. बरं, आता महत्वाची गोष्ट की स्कॅम कशा पद्धतीने होतोय डायरेक्टली मी तुम्हाला प्रूफ दाखवतो. प्रूफ दाखवल्याशिवाय तुमचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही. आता पहा, हा आहे तुमच्या पुढे प्रूफ. बरं, आता हा कसला प्रूफ आहे तर पहा, ही फायनल मेरिट लिस्ट आहे 2025 एमएचटी सीईटीची. आता एक अपकमिंग एक महिनाभरात, महिना दीड महिन्यात 2026 ची पण जनरेट होईल. तशी एक्झाम झाल्यात, रिझल्ट लागायचा अजून बाकी आहेत, पण 2025 ची मेरिट लिस्ट आहे. आणि मी काय केलं की टॉपचे जे 10 कॅन्डिडेट्स आहेत ना, तर ते घेतले तिथं. ओके, आता या नाव वगैरे आपल्याला घेणं देणं नाही यांचे नाव वगैरे काय येतं. तर मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो, तुम्हाला इथं दिसणार नाही यासाठी. आता सांगा, हा जो पहिला कॅन्डिडेट आहे, ओके, आता पहिला कॅन्डिडेट आहे तर त्याला पर्सेंटाईल 100%. ओके, त्याच्यानंतर मॅथ्स मध्ये 100%, फिजिक्स मध्ये 99.99%. बर, त्याच्यानंतर केमिस्ट्री मध्ये 99.91%. पण एचएससी 12वी 51% मार्क्स, 51%, 51% 12वी मध्ये. बर, मॅथ्स मध्ये 60 मार्क्स आणि इकडे किती 100%. कुठेतरी विश्वास न ठेवण्यासारख्याच गोष्टी आहेत ना या. बर, त्याच्यानंतर फिजिक्स मध्ये 43 मार्क्स, 43 मार्क्स. ओके, त्याच्यानंतर जर पाहिलं तर ठीक आहे, डिप्लोमा वगैरे एसएससी 73%. तुमचे 10वीचे मार्क्स सांगा बरं. कमीत कमी 95च्या अबोव तर ते असतीलच किंवा 90च्या अबोव तरी असतील. पण इतकं महाराष्ट्रात एक नंबर मेरिट लिस्ट मध्ये ज्याचं नाव येतंय त्याला 10वीला 73 मार्क्स येतात आणि ज्याला 100% मॅथ्स मध्ये येतं तर त्याला 60 मार्क्स आहेत फक्त मॅथ्स मध्ये. बरं, मग हे कुठेतरी विश्वास न ठेवण्यासारखीच गोष्ट आहे ना. बरं, असा एक कॅन्डिडेट आहे का तर नाही, आणखीन पण आहेत भरपूर. बरं, आता दुसरा कॅन्डिडेट पाहू आपण. सेम सेम पर्सेंटाईल. ओके, त्याच्यानंतर न पीसीएम मध्ये 51%. बरं, मॅथ्स मध्ये किती 54 मार्क्स, त्याला मॅथ्स मध्ये 100% आहेत. बरं, त्याच्यानंतर जर पाहिलं तर इथं एचएससी ते सॉरी 10वीचे मार्क्स 70%. 10वीला मॅथ्स मध्ये त्याला 44 मार्क्स होते फक्त. किती 44, 44 मार्क्स. बरं, त्याच्यानंतर आणखीन काही कॅन्डिडेट्स आहेत का तर हो आहेत. ओके, आणखीन कोणते कॅन्डिडेट्स 1 2 3 4 5. ओके, आता हा कॅन्डिडेट तुम्ही व्यवस्थित पहा. 100%, 100%, 99.97%, 99.98%. बर, 55 12वी मध्ये 55. बर, त्याच्यानंतर ना काय 53 मॅथ्स मध्ये 53, 59 इथे किती 69, 82. हे कुठंतरी न विश्वास ठेवण्यासारखा डाटा आहे. बरं, असे 3च कॅन्डिडेट आहेत का तर नाही ना, हजारो मुलं आहेत. असे बघायचे कोणते तर हे पहा. ओके, इथं पहा तुम्ही जरासं. आता इथं तुम्ही थोडस लक्ष द्या. ओके, 99.99, 99.99, 99.92, 52.64, 45, 53, 56. बरं, त्याच्यानंतर जर आणखीन थोडंसं आपण खाली गेलं, तुम्ही एक व्यवस्थित पहा. 40, 99.99, 100, 99.97, इथं 40, 45, 57. म्हणजे काठावर पास झाले ती मुलं, काठावर पास. बरं, त्याच्यानंतर आता हा लास्ट हे पहा. 99.98, 99.98, 99.88, 99.88, 54, 54, 54, 67. ठीक आहे, 90 आहेत एका सब्जेक्टला त्याला. ठीक आहे, पण पहा, ह्या कुठेतरी गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावर आपला विश्वास हा बसूच शकत नाही. मग विचार करा ना तुम्ही, एका माणसाला समजा एका मुलाला मॅथ्स मध्ये 100% येतात. आपल्याला माहिती आहे एमएसटी सीईटीच्या क्वेश्चनची लेवल आता काय होत चालली आहे किंवा 25 ला आपण जो म्हणतोय सगळ्यात टफेस्ट शिफ्ट ज्या होत्या त्या. ओके, तर त्यामधला हा कॅन्डिडेट आहे. बरोबर, आणि त्याला जर मॅथ्स मध्ये 100% येत असेल आणि त्याच्या बोर्ड्स मध्ये फार पास व्हायचे वांदे असतील तर कुठेतरी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणं अशक्य आहे. आणि कुठेतरी याला आपण स्कॅम हे नाव देऊ शकतो, कन्फर्म देऊ शकतो. अहो, नीट सारख्या नॅशनल एक्झाम मध्ये जर स्कॅम होऊ शकतात, नीट सारख्या नॅशनल एक्झामचा पेपर जर महिना अगोदर जर विद्यार्थ्यांकडे येऊ शकतो, तर सीईटी काय गोष्ट आहे त्यांच्यासाठी. सीईटी काय गोष्ट आहे, बरोबर आहे. मग ह्या गोष्टीचा विचार करणं आपल्याला कुठेतरी गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, सीओईपी, पीआयसीटी, व्हीजीटीआय विसरा तुम्ही. तर हे याच्यासाठी म्हटलो तर पहा, सीओईपी सीएस आहे, ओपनच्या विद्यार्थ्याला किती सीट असतात बोटावर मोजण्या एवढ्या.
बरोबर आहे, किंवा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती सीट्स असतात बोटावर मोजण्या एवढ्या आहे. जर त्या सीट्स ह्या जर स्टुडंटने ऑक्युपाय केल्या, हे जर स्टुडंट तिथे जाऊन बसले, तुम्ही किती अभ्यास करा आणि काही करा, तुम्हाला ते कॉलेज आजच नाही मिळालं हे पक्क आहे ना. कळतंय ह्या गोष्टी सगळ्या. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि याच्यावर आवाज उठवणं देखील खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे काय करायचंय, हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला शेअर करता येईल तेवढा तुम्हाला शेअर करायचा आहे. तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवर शेअर करा, स्टेटसला ठेवा, व्हॉट्सअपवर शेअर करा, फेसबुकवर करा, इन्स्टावर करा. जिथं तुम्हाला वाटेल शेअर करण्यासारखी गोष्ट आहे तिथं शेअर करा. प्रत्येक मुलांना सांगा, प्रत्येक पॅरेंट्स पर्यंत पोहोचवा. त्याच्यानंतर ऑथॉरिटी, आता याच्यावर असं कोण आहे का नाही बोललं, तर बोललेच. दिनेश सरांनी लास्ट इयरला खूप म्हणजे खूप याच्यामध्ये भाग घेतला होता आणि त्यांनी फार कोर्ट पर्यंत ही प्रक्रिया नेली होती. पण ऑब्व्हियसली काय झालं, की जे सगळ्यात व्यतिरिक्त होतं, सगळ्यात बाबतीत होतं, आवाज दाबवला गेला. बरं, त्याच्यानंतर आणखीन काही पॉलिटिशियन्स वगैरे आहेत, समाजसुधारक आहेत, तर त्यांच्याकडनं वारंवार या गोष्टीची विचारपूस होते. पण काय की प्रशासनाकडनं याच्याकडे काही उत्तर मिळालं नाही. पण त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला एकजूट होण्याची गरज आहे. सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करण्याची गरज आहे आणि सपोर्ट करून ही परिस्थिती 2026 ला येऊ नये, 2027 ला येऊ नये, 28 ला येऊ नये. ज्यावेळेस तुमचे भाऊ बहीण असतील त्यावेळेस ही परिस्थिती येऊ नये किंवा तुमच्या वेळेस सुद्धा येऊ नये. मग त्यासाठी आपल्याला आत्ता आवाज उठवला गेला पाहिजे म्हणजे पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. बरं, आता हे ठीक आहे, झालंय 2025 ला झालंय. आता हे कन्फर्म कशावरून, तर पहा, ह्या मुलांचे ज्यावेळेस सीईटीचं झालं, ओके, कॉलेजला ऍडमिशन्स घेतले, तर कॉलेजमध्ये ज्यांचे एंड सेमिस्टर मिड सेमिस्टर एक्झाम झाला, तर त्यांचा पॉइंटर तुम्हाला मी सांगतो. मी आता रिझल्ट दाखवत नाही, अपकमिंग व्हिडिओज मध्ये मी रिझल्ट दाखवणार आहे तुम्हाला. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, कारण ही गोष्ट तर मी सोडणार नाहीये. जोपर्यंत मला सॅटिस्फॅक्शन रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत ही गोष्ट मी सोडणार नाही. एक वन सिंगल त्यांना पॉइंटर होता, एक पॉइंटर असल्या विद्यार्थ्यांना होता. 6च्या 6 विषय बॅक आहे. अख्खा पॅनल त्यांचा उडलाय, की जो विद्यार्थी महाराष्ट्रात 1 नंबर आलाय, 2 नंबर आलाय किंवा टॉप 50 मध्ये आलाय, त्यांचा अख्खा पॅनल हा फर्स्ट सेमिस्टरला उडतोय. मग याचा अर्थ तो नक्की आलाय कसा रिझल्ट हे पण पाहणं गरजेचं आहे. बरोबर आहे, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि आपल्याला वाटतं की बाबा ठीक आहे, नाही काय काय हरकत नाही, 1-2 जरी असतात, पण ते 1-2च तुमची जागा घेऊन जातायत ना. मला सांगा त्या विद्यार्थ्यांचं काय, की जे रात्र अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांसाठी काय, नक्की त्यांची वाचा कोण फोडणार, नक्की त्यांना कोण न्याय देणार. बरोबर, काही असे विद्यार्थी पाहिलेत स्टुडिओत बसून आमच्या समोर रात्र अभ्यास केलाय, काही नाही, रात्र अक्षरशः दिवाळी वगैरेला सुद्धा घरी गेले नाहीत, असे मुलं आहेत. मग अशा मुलांच्या तोंडचा घास जर हे खात असतील, थोड्याफार पैशाचा माज दाखवून हे जर खात असतील, तर हे कुठंतरी चुकीचं आहे आणि आपल्या शिक्षण पद्धतीला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे. हे पहा, मी शिक्षण पद्धतीला नावं ठेवत नाहीये. पण कसं असतं, की शिक्षण पद्धतीमध्ये एवढे सारे स्टुडंट आहेत, 2-3 जण इकडे-तिकडे किंवा समाजकंटक असतात, त्यांच्यामुळे हा प्रकार केला जातोय. पण इथं सुद्धा आपल्याला 100% एफिशियन्सी आणायची, 100% अॅक्युरेसी आणायची आणि असले प्रकार बंद करायचे. मग यासाठी सोल्युशन काय? तर यासाठी एकच सोल्युशन आहे. आपल्या सभोवताली आपण नजर ठेवायची. तुमचा भाऊ-बहीण कुणी जरी असेल आणि असला प्रकार जर करत असेल किंवा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असेल, कोणत्या एजन्सीचा जर त्यांना कॉल येत असेल, की आम्ही तुमची परीक्षा मॅनेज करू, आमचं सेंटर आहे, असंच करा, फॉर्म भरताना हेच सेंटर टाका, फॉर्म भरताना तेच सेंटर टाका, असं जर तुमच्या निदर्शनास आलं असेल, भले तो तुमच्या घरातला का असं ना, तर आपल्याला कंप्लेंट त्याच्या विरोधात करायची किंवा त्याच्या विरोधात आवाज उठवायचा. भले घरातला गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. गुन्हेगाराला ना कोणती जात असते, ना कोणती पात असते, ना कोणतं नातं असतं. गुन्हेगार असतो, बरोबर आहे. आणि हा गुन्हा सोपा नाही, कारण 4 वर्ष एखादा मुलगा त्या जागेवर शिकणार असतो. काही कारणास्तव 4 वर्ष त्याचे बरबाद होतात आणि त्याला दुसऱ्या कॉलेजमध्ये जावं लागतंय. मग हा प्रकार आपल्याला पूर्णतः बंद केला पाहिजे. मग याच्यावर एकच सोल्युशन, की आपण थोडंसं सुधारणं गरजेचं आहे. किंवा आपल्याला जर असं एजन्सी वगैरेचं जर आता कॉल येत असेल, तुम्हाला येत असतील सध्या कॉल्स वगैरे, बरोबर. तुमची काउन्सिलिंग आम्ही करून देऊ, सगळ्या गोष्टी करून देऊ, हे करून देऊ, ते करून देऊ. पण तसल्या गोष्टींवर खरंच तुम्हाला सांगतो विश्वास ठेवू नका. मुलांची खूप फसवणूक होते, खूप फसवणूक होते. बरोबर आहे. मग त्यासाठी मी तुमच्यासाठी आहेच. काही काळजी करायची नाही. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व गोष्टी तुम्हाला पोहोचेल. बरं. त्याच्यानंतर आणखीन काय महत्वाची गोष्ट, की आता होणार काय? तर आता होणार काय? तर आता एकच गोष्ट होणार. जर या पद्धतीचे रिझल्ट्स आपल्याला 2026 मध्ये जर पाहायला मिळाले, ओके, या पद्धतीचे मार्क्समध्ये तफावत जर पाहायला मिळाली, तर नक्की आपण त्या ठिकाणी आवाज उठवणार आहे. मग त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही सपोर्ट करा किंवा तुमच्या मनात काय जे विचार आहेत ना याच्याबद्दल, किंवा काय असा इन्सिडेंट वगैरे झाला असेल, लास्ट इयर असेल, ह्या वर्षी असेल, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा हे जे अनालिसिस केलं होतं, तर हे कशा पद्धतीने तुम्हाला वाटलं, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या काउन्सिलिंगचा वेट करा. ती महाराष्ट्रामध्ये दी बेस्ट आपली इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग होणार आहे. ऑल द बेस्ट.